आवटी बंधूंचा लवकरच पंचनामा करणार माजी खासदार संजय काका पाटील। प्रभाग क्रमांक 4 मध्ये उद्योजक शरददादा जाधव यांची माजी खासदार संजय काका पाटील यांची भेट। मिरजेत प्रभाग क्रमांक 4 मधील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व उद्योजक शरददादा जाधव यांची त्यांच्या निवासस्थानी माजी खासदार संजय काका पाटील व राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली। प्रभाग क्रमांक 4 मध्ये राष्ट्रवादीकडून शिशिर शिंदे, सिद्धी पिसे, रेखा भगत व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शैलेश देशपांडे हे प्रमुख उमेदवार आहेत। यावेळी माजी खासदार संजय काका पाटील यांनी आवटी बंधूंवर सडकून टीका केली। भाजपने दोन्ही बंधूंना महापालिकेत स्थायी समिती सभापतीपदे दिली। त्यांनी खासदारकी निवडणुकीत मी भाजपचा उमेदवार असताना भाजप विरोधी काम केले। विरोधी गटाचे उमेदवार हे पक्ष निष्ठा कशी असते हे देशाला उदाहरण देण्याचे काम या आवटी बंधूंनी केलं आहे। आवटी बंधूंच्या भानगड्यांचा पंचनामा करण्यासाठी 2 दिवसात 2-3 ठिकाणी आमच्या प्रचाराच्या सभा होणार आहेत। तेव्हाच अवकाती वागणं, भ्रष्टाचार हे सगळं प्रचार सभेत लोकांपुढे आम्ही निश्चितपणे मांडू, असे माजी खासदार संजय काका पाटील यांनी यावेळी सांगितले। प्रभाग 4 मध्ये जे उमेदवार आपले आहेत, जाधव, भगत, शैलेश देशपांडे आणि पिसे, त्यांच्याशी थोडीशी माहिती घेतली। वातावरण अतिशय चांगलं आहे। काही विरोधी बाजूच्या पक्षातून उभा राहिलेले उमेदवार ते पक्षनिष्ठा कशी असते हे देशाला उदाहरण देण्याचं काम हे आवटी बंधूंनी केलेलं आहे। भाजपनं त्यांना दोन्ही मुलांना स्टँडिंग कमिटीचं चेअरमन पद दिलं, त्याच्यामुळे मोठा लाभ त्यांनी उठवला। माझ्या लोकसभेला विरोध प्रचार करून जो काही प्रयत्न त्यांनी केला होता तो सगळ्या लोकांनी पाहिलेला आहे। त्यांच्या मुलांच्या आणि त्यांच्या भानगडी यांचा पंचनामा करण्यासाठी लवकरच 2 दिवसात 1-2-3 ठिकाणी आमच्या प्रचाराच्या सभा होणार आहेत। आणि मग ह्या अवकाती वागणं, भ्रष्टाचार ह्या सगळ्या पद्धतीनं लोकांच्या पुढे आम्ही निश्चितपणानं मांडू आणि लोकांना समजावून सांगू की नुसतं चिन्ह आपलं आहे म्हणून चालणार नाही। पक्ष मोठा आहे पण दिलेले उमेदवार हे नालायकापेक्षा जास्त घाणेरडी वागणारी माणसं असल्यामुळं थोडंसं लोकांच्या पुढे त्यांचं हे जे वागणं आहे ते मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्यामध्ये लोक निश्चितपणानं एवढ्या चुकीचं वागणाऱ्या, भ्रष्टाचार करणाऱ्या, काही असभ्य वर्तन करणाऱ्या गोष्टी लोकांच्या पुढे आणून त्यांना उघडं केलं जाईल, एवढाच या निमित्ताने मी सभेच्या आधी तुमच्याशी बाईटच्या माध्यमातून संवाद साधतोय।